महाराणी येसूबाईंनी गनिमी कावा करून मराठ्यांच्या स्वराज्याला डोळे लावून बसणाऱ्या औरंगजेबाला कसे वेड्यात काढले ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर जुल्फिकार खानाने रायगडास वेढा घातला। स्वराज्याची राजधानी जिंकवणे हे काही सोपे काम नव्हते। महाराणी येसूबाईंनी राजाराम महाराजांना संताजी, धनाजी, खंडोबालाल, प्रल्हादपंत यांच्यासोबत जिंजीला पाठवून दिले। आता रायगडास वेढा घालून 2 महिने झाले होते। त्यानंतर पावसाळा सुरू झाला, त्यामुळे वेढा ढिला पडू लागला। शरण येण्यासाठी जुल्फिकार खान महाराणी येसूबाईंना खलीता लिहितच होता। त्याचवेळी येसूबाईंनी गनिमी कावा रचला आणि राजगडावरील महत्त्वाचे दस्तऐवज, महत्त्वाचा खजिना, दागदागिने एका गुप्त जागेवर लपवून ठेवले आणि असे ठेवले की ते आजपर्यंत कोणाला सापडू शकले नाही। मराठ्यांचे छत्रपती राजाराम महाराज व सवंगडी जिंजीकडे सुखरूप गुण करत होते। त्यानंतर महाराणी येसूबाईंनी जुल्फिकार खानासोबत तह केला। या तहप्रमाणे सर्व राजपरिवाराची जबाबदारी जुल्फिकार खान व त्याच्या बेगमने घेतली होती। मूर्ख औरंगजेबाला वाटले की मराठ्यांची सर्व संपत्ती आपल्याकडे आली। त्याला काय माहित होते की छत्रपतींची सून असे कसे मुघलांच्या ताब्यात सर्वस्व देऊन टाकेल। महाराणी येसूबाईंनी रायगड मुघलांच्या ताब्यात दिला, पण सर्व खजिना सुरक्षित ठेवला होता। राजाराम महाराज अजूनही औरंगजेबाच्या ताब्यात नव्हते, म्हणून तो महाराणी येसूबाईंना त्रास देणार होता। त्याच वेळी महाराणी येसूबाईंनी औरंगजेबास म्हणाले की राजाराम महाराज गद्दार निघाले। त्यांनी आपल्या बायकांना घेऊन राजगडावरून पलायन केले। तेव्हा जुल्फिकार खानाने या बातमीला दुजोरा दिला आणि औरंगजेबास सुद्धा या बातमीवर विश्वास झाला आणि तो महाराणी येसूबाईंशी चांगला वागू लागला। अशा प्रकारे महाराणी येसूबाईंनी औरंगजेबास गनिमी कावा करून वेढ्यात काढले। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।